वारकरी संप्रदायाची दीप प्रज्वलित करणारा हा देदीप्यमान एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने आज माझ्याकडे ही प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा. विठाला 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 विठाला. सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. पुण्यपवित्र पावनभूमी आपल्या या पिसरे ग्रामामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने, स्वामी रघुराज महाराजांच्या आशीर्वादाने, स्वामी रघुराज महाराज फडाचे शिष्य आपल्या सर्वांचे स्नेही आदरणीय भरतभाऊ अवतडे यांच्या मातृत्वाच्या 26व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तन महोत्सव वैकुंठवासी रुक्मिणी विठ्ठल अवतडे यांच्या 26व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा अवतडे परिवाराच्या वतीने मातृत्वाचे ऋण अंतःकरणामध्ये ठेवून या ठिकाणी हा घडून आणलेला सुंदर कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. कार्यक्रमाला ज्यांचे आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आपल्या सगळ्यांचे गुरु परमदरणीय परमश्रद्धेय. मी नेहमी सांगत असतो की मस्तक टेकवावं अशा जागा हल्ली फार कमी आहेत. आपलं मस्तक टेकवावं अशा जागा हल्ली फार कमी आहेत, पण अशा ठिकाणी मस्तक टेकवावं की आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं ते चरण म्हणजे गुरुवर्य बाप्पा आहेत. धन्य प्रादा बाबायाचा टाळ्या धन्य प्रादा बाबायाचा धन्य प्रादा बाबायाचा हरी हरी हा हा धन्य प्रादा प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा काय व्हावे उतराई त्यांचे पायी माझे डोई. महाराष्ट्रामध्ये ज्या काही संत परंपरा आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये एक उज्ज्वल वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरा म्हणजे संत स्वामी रघुराज महाराजांची परंपरा. महाराष्ट्र ही क्रांतिकारी संतांची भूमी आहे. प्रत्येक संतांनी या महाराष्ट्रामध्ये फार मोठी मोठी क्रांती केलेली आहे. तसं स्वामी रघुराज महाराज एक क्रांतिकारी संत होऊन गेलेले आहेत महाराष्ट्राच्या भूतलावर. काय क्रांती आहे संत स्वामी रघुराज महाराजांची? अस्ताला जाणारा सूर्य थांबवण्याची ताकद जर कुठल्या संत महापुरुषामध्ये असतील तर ते म्हणजे संत स्वामी रघुराज महाराजांमध्ये होती. महाराज काय या वारकरी संप्रदाय दिव्य परंपरेमध्ये महाराज विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमेचे सगळीकडे काले संपन्न होतात, पण स्वामी रघुराज महाराज फडम परंपरेमध्ये
गुरुपौर्णिमेचा काला हा दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये संपन्न होतो. कीर्तन सेवा संपन्न होते. कारण पंढरपूरचा काला झाल्यानंतर स्वामी रघुराज महाराज फडावरती काल्याच्या कीर्तनासाठी आणि काल्यासाठी स्वतः भगवान पंढरीश परमात्मा पंढरपूरवरनं तीर्थक्षेत्र बेटरगाव नगरीमध्ये उपस्थित राहतो. म्हणून ही 4 वाजता काल्याची परंपरा आहे. विठाला विठाला आणि या उज्ज्वल परंपरेचे परमश्रद्धेय परमादरणीय आपल्या सर्वांचे गुरु संत स्वामी रघुराज महाराजांचे विद्यमान नववंशज सद्गुरुवर्य आदरणीय रामभाऊ महाराज निंबाळकर बाप्पा यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आज कीर्तन सेवेच्या निमित्ताने या संत स्वामी रघुराज महाराज फडाचे आदरणीय आणि संत स्वामी रघुराज महाराजांचे विद्यमान 10वे वंशज भागवताचार्य परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपारायण अनिरुद्ध महाराज निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणी कोटी कोटी वंदन करतो. आज या कीर्तनाला सुंदर गंधर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. संत स्वामी रघुराज महाराज फडाचे सगळे गान गंधर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये परमादरणीय आमच्या परंडा तालुक्याचं वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय हरिभक्तीपारायण तात्या महाराज हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे गायनाचार्य या कीर्तनाला सुशोभित करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीत अलंकार संगीत विशारद दत्ता महाराज चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या संत स्वामी रघुराज महाराज फडाचं भूषण वैभव आणि मोहुरा म्हणून आपण ज्यांच्याकडे नेहमी पाहता ते परमादरणीय अंगद नाना महाराज. नानात नाना अंगद नाना, बाकीचे नाना करतीता नाना. त्याच्यामुळं नाना आज या ठिकाणी उपस्थित आहेत. नानांनाही वडापासून धन्यवाद. आदरणीय आमचे वडील बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. तिकडे सुनील मामा आहेत. आदरणीय गायन सम्राट भारूड सम्राट अनिल महाराज जाधव आहेत. आदरणीय गायनाचार्य संतोष महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. रोडगे महाराज आहेत. हार्मोनियमचे साथ करण्यासाठी आमचे आदरणीय साळुंके गुरुजी तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मृदंगाच्या साथीसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य तथा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपारायण संतोष महाराज भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. तेवढ्याच ताकदीचे दुसरे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य मृदंगरत्नम आदरणीय हरिभक्तीपारायण संत स्वामी रघुराज महाराजांचे विद्यमान वंशज गुंडा महाराज निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवण्याचं काम चंद्रकांत साऊंड सिस्टीम आमचे महाराज विद्याधर महाराज कविडगावकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मला यातलं एकतर लय कळत नाही. ट्रबल बास गेन विको शार्प मिडल रिटर्न फीडबॅक हां महाराज. त्याच्यामुळं तुम्ही अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग करताय. कारण बऱ्याच वेळा कीर्तनकाराचा वेळ याच्यातच जातो. हे द्या ते द्या. पण मला असं वाटतं कीर्तनकारपेक्षा साऊंड सिस्टीमवाल्याला त्यातलं अधिक जास्त कळत असेल. विठाला आपल्या वाडवडिलांनी कमवलेली संपत्ती मुलांनी जतन केली पाहिजे. जी काही संपत्ती आहे ती संपत्तीचं जतन केलं पाहिजे महाराज. दुसरी गोष्ट काय सांभाळायचंय? संतती, चांगले संस्कार, श्रमपिढी निर्माण करणं महाराज हे कर्तव्य आहे. आदर्श संतती निर्माण करणं ही महाराज त्या मुलाचं कर्तव्य आहे. म्हणून तर सांगितलं संपत्ती बरोबर संतती सुद्धा अत्यंत महत्वाची. मी नेहमी सांगत असतो चांगली मुलं घडली पाहिजे. एक पोरगा घराच्या कट्ट्यावर बसलं होतं. बाप घराच्या बाहेर गेला होता आणि 10-15 मिनिटांनंतर बाप घरामध्ये चालला आणि त्या मुलाच्या हातात मार्क लिस्ट होती. बापाने हिसकावून घेतली आणि इकडे घेतली हो हिसकावून. त्याच्यावर बघितलं त्याच्यावर होती 42%. बापाला रागच आला. माग सरला आणि बापाने एकच कांटाई दिली. मूर्खा काय केलं नाही तुझ्यासाठी? बांध करू करू दुसऱ्याच्या मॅचमनी वाढवल्यात. दुसऱ्याची टी फोडून मी आपल्या उसाला पाणी दिलं. दुसऱ्याच्या गंजीच्या पेंड्या मी आपल्या बैलाला टाकल्या आणि एवढी कमी माग तुला? माग असल्यानं पुन्हा एक कांटाळीत दिली. पोराने 2 कांटाळीत खाल्ल्या. पोरग गो बसलं. तिसरी मारायला लेखती मला ओ थांबा का मारताय मगापासून? बाप म्हणला एवढी कमी मार्क असतात का कुठं? ती मला थांबा हातातली मार्क लिस्ट पुन्हा एकदा नीट हातात घ्या. बापाने पुन्हा एकदा हातात घेतली. मला त्याच्यावरचं नाव नीट वाचा. बापाने त्याच्यावरचं नाव नीट वाचलं. बाप म्हणला ही तर माझीच आहे जुनी. संपत्तीचं जतन केलं पाहिजे, संततीचं जतन केलं पाहिजे. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट संस्काराचं जतन केलं पाहिजे.
आपल्या वाडवडिलांनी आपल्यावर जे संस्कार घालून दिलेले आहेत त्याचं महाराज मुलांनी जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि टिकवलं पाहिजे. आपल्या वाडवडिलांचे संस्कार आपण जतन केले पाहिजेत महाराज. आणि कुणाचा गृहस्थाश्रम धन्य अनिरुद्ध महाराज एक फार छान सुभाषित आहे. ज्याने या गोष्टीचं जतन केलेलं आहे त्याचा गृहस्थाश्रम धन्य आहे. कुणाचा गृहस्थाश्रम धन्य? सानंद सदनम सुताच्य सुद्या कांताच्य मधुर भाषिणी. कुणाचा गृहस्थाश्रम धन्य? ऐका महाराज, पहिली गोष्ट कुणाचं घर पवित्र आहे महाराज? सानंद सदनम. ज्याच्या घरामध्ये आनंद निर्माण होतो ते घर अत्यंत पवित्र आहे. पुढचं महत्वाचं वाक्य सांगतो, आपलं घर असं असावं, आपलं घर किती मोठे याच्यापेक्षा आपल्या घरामध्ये आनंद किती मोठा आहे हे घर अत्यंत पवित्र आहे. आपलं घर किती मोठं आहे महाराज? पुढचं वाक्य सांगू, आपलं घर इतकं आनंदी असावं, आपलं घर इतकं आनंदी असावं, आपल्या घरामध्ये एखादा मोठा माणूस येईल नाही याच्यापेक्षा आपलं घर इतकं पवित्र असावं की आपल्या घराकडे देवाने आलं पाहिजे. आपलं घर इतकं आनंदी असावं. सानंद सदनम. घराच्या समोर रांगोळी असली पाहिजे, सडा मार्जन असलं पाहिजे, तुळशी वृंदावन असलं पाहिजे. असं इतक्या गोष्टी ज्या घरामध्ये आहेत ते घर आनंदी आहे आणि त्या घरामध्ये भगवान परमात्मा येतो महाराज. शबरी मातेची कुटिया होती, शबरी मातेची कुटिया होती, पण सुता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र शबरी मातेची. ऐका महिमा आवडी, ऐका महिमा आवडी, ऐका ऐका महिमा बडीची, बोरे खाय भिल्लीची, ऐका महिमा बडीची बोरे खाय भिल्लीची, ऐका महिमा बडीची बोरे खाय भिल्लीची, ऐका महिमा बडीची बोरे खाय भिल्लीची. थोर प्रेमाचा भुकेला, 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 आधी दुष्काळ दयाला, आधी दुष्काळ दयाला, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, माँ शबरी जैसे खिलाते नाही. आजही भगवान परमात्मा खायला तयार आहे. अंतकरणातली श्रद्धा, अंतकरणातला भाव आणि अंतकरणातलं प्रेम जिथं असेल तिथं भगवान परमात्मा यायला तयार आहे महाराज. आपलं घर असं असलं पाहिजे, आपल्या घराकडे देवाने आलं पाहिजे. सानंद सदनम सुताच्य सुदिया महाराज. घरातली संतती महाराज बुद्धिमान असली पाहिजे, संस्कारक्षम असली पाहिजे. सानंद सदनम सुताच्य सुदिया. पुढचं महत्वाचं सांगितलं, कांताच मधुर भाषिणी. म्हणजे आपली पत्नी
मधुर बोलणारी असावी, म्हणजे गोड बोलणारी असावी. आपल्या सगळ्यांच्या घरी हे सगळे 100% खरं आहे. सानंद सनम सुदाच सुद्या कांताच मधुर भाषिणीम सन्मित्रम सुधनम. महाराज सुभाषितकार सांगतात, महाराज आपले मित्र असे असले पाहिजेत. महाराज किती नेहमी आपल्याला पाप करण्यापासून दूर ठेवणारे मित्र आपल्या जीवनात असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपले मित्र पापापासून आपल्याला दूर ठेवणारे असले पाहिजे आणि आपल्याकडे पुण्य करण्यासाठी पुण्याकडे घेऊन जाणारे आपल्या जीवनात मित्र असले पाहिजे. महाराज मित्र कोणाला म्हणायचं? चांगला मित्र कोण आहे? जशी ढाल आणि तलवार आहे, ढाल नेहमी पाठीशी असते महाराज, पण ज्यावेळेस आपला मित्र रणांगणामध्ये युद्धासाठी उतरतो ना, पाठीशी असलेली ढाल पुढे येते आणि आपल्या मित्रावर होणारे वार झेलते. याला म्हणायचं मैत्री. मित्र नेहमी पाठीशी असावेत, पण ज्या दिवशी संकट येतं त्या संकटामध्ये आपल्या अगोदर मित्र आले पाहिजेत, असे मित्र असावेत. सानंद सदनम सुताच सुत्या कांताच मधुर भाषिणीम सन्मित्रम. पापापासून दूर ठेवणारे मित्र असावेत, पुण्यासाठी ओढत नेणारे असावेत. महाराज मित्र कसा असावा? आपल्या दुर्गुणांना नेहमी पांघरून घालणारा असावा. आणि आपल्या जीवनात येणारी दुःख छातीची ढाल करून झेलणारा असावा आपल्या अगोदर. महाराज आपलं पाप झाकून ठेवणारा मित्र असावा, आपलं पुण्य लोकाला सांगणारा असावा, आपले दुर्गुण झाकून ठेवणारा आपला मित्र असावा, आपले सद्गुण लोकांना सांगणारा असावा. अजून काय मित्राचं वैशिष्ट्य आहे? आपल्या तोंडावर मित्राने आपल्याला वाईट बोलणारा असावा, पण पाठीमागं नेहमी आपल्या गुणांची चर्चा करणारा असावा. याला मित्र म्हणायचं. सानंद सदनम सुताच सुत्या कांताच मधुर भाषिणीम सन्मित्रम सुधनम. आपल्या घरी येणारं धन हे चांगल्या मार्गाने मिळवलेलं असावं. याच्यासाठी तुकोबऱ्यांनी चौकट टाकली, जोडून या धन उत्तम विवारे उदास विचारे बेचकरी. महाराज सानंद सदनम सुताच सुद्या कांताच मधुर भाषिणीम सन्मित्रम सुधनम स्वयश्रती आज्ञापरा सेवका आतिथ्यम हरिपूजनम. महाराज रोज आपल्या घरी येणाऱ्या अतिथीचं पूजन झालं पाहिजे महाराज. आणि हा ज्याच्या जीवनामध्ये घडतो नेम, ते घर जगात एक नंबर घर आहे. आणि या सगळ्या गोष्टी महाराज भरत भाऊ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सांभाळलेल्या आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. कारण तुमच्या घरी येण्यासाठी वैष्णवांना नेहमीच आनंद वाटतो, कारण आपण एका थोर परंपरेच्या निगडीत आहात आणि पाईक आहात महाराज. त्याच्यामुळं आपल्याकडे ऐश्वर्यही आहे, आपल्याकडे चांगली संपत्तीही आहे, आपल्याकडे चांगली संततीही आहे आणि आपल्याकडे चांगले संस्कार सुद्धा आहेत. विठाला विठाला म्हणून या तीन गोष्टीचं आपण जतन केलं पाहिजे: संपत्ती, संस्कार आणि महाराज संतती. म्हणून महाराज आपल्या मातृत्वाच्या ऋणातनं उत्तीर्ण होण्यासाठी हा कार्यक्रम आहे. खरं तर काय उपकार आहेत आज एका मातृत्वाचं पुण्यस्मरण आहे महाराज. ऐका काय मातृत्वाचे आपल्या जीवनामध्ये उपकार आहेत. मातृत्वाचे जीवनामध्ये पहिले उपकार जर काय असतील जीवावर, तर मातृत्वाचे पहिले उपकार आहेत आपल्याला जगात सगळ्यात पहिल्यांदा राहायला जर जागा कोणी दिली असेल, तर जगात सगळ्यात पहिल्यांदा राहायला जागा दिली ती म्हणजे आईने. सहज आपण एखाद्या शहरामध्ये जातो, कोणीच ओळखीचं नाही, नवीन आहे आपल्यासाठी शहर, मग कोणीतरी आपल्याला राहायला भाड्याने खोली देतं. आपण त्याच्या खोलीमध्ये 8-10 वर्ष राहतो.
10 वर्षानंतर आपला चांगला काळ येतो, आपण फ्लॅट घेतो आणि फ्लॅटमध्ये राहायला जातो, पण आपल्या जुन्या त्या मालकाची भेट होते भाड्याने राहिलेल्या खोलीच्या, आणि आपण नेहमी सांगत राहता आम्ही या पुणे शहरामध्ये आलो होतो, कुणीच आम्हाला निवारा दिला नाही, राहण्यासाठी जागा दिली नाही, पण यांनी आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये राहण्यासाठी जागा दिली. तसं जगात सगळ्यात पहिल्यांदा राहायला जर जागा कुणी दिली असेल तर जगात सगळ्यात पहिल्यांदा राहायला जागा दिली ती म्हणजे आपल्याला आईने दिली. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. टाळे करी मोठा मातृत्वाचे पहिले ऋण आपल्यावर काय असतील? या जगात सगळ्यात पहिल्यांदा राहायला जागा दिली महाराज, राहण्यासाठी जागा दिली. मातृत्वाची पहिली ऋण. मातृत्वाने आपल्या जीवनामध्ये दुसरं दान जर काय केलं असेल तर आपल्या जीवनामध्ये मातृत्वाने दुसरं दान केलं, आपल्याला श्वासोश्वासाचं दान केलं. आपण ज्यावेळेस गर्भामध्ये होतो त्यावेळेस अर्धा श्वास आई घ्यायची आणि अर्धा श्वास आपल्याला द्यायची. महाराज अर्धा श्वास आई घ्यायची आणि अर्धा श्वास आपल्याला द्यायची. मातृत्वाने दुसरं दान आपल्याला केलं. मातृत्वाने तिसरं दान आपल्या जीवनामध्ये जर काय केलं असेल तर मातृत्वाने आपल्या जीवनामध्ये तिसरं दान केलं ते म्हणजे महाराज दुधाचं दान दिलं. कशाचं? दुधाचं. लोक म्हणतील महाराज मातृत्वाने दुधाचं दान दिलं यात काय विशेष आहे? सहज बाजारामध्ये गेलो तर 50 रुपये लिटर दूध भेटतंय, नाही पाणी टाकलं तर 60 रुपये भेटतंय, 70 रुपये. आईच्या दुधाच्या मध्ये आणि या दुधामध्ये काय फरक आहे? ऐका, मातृत्वाने आपल्या जीवनामध्ये दुधाचं दान दिलं. आईच्या दुधाची ताकद एवढी आहे, या शरीरात जी सगळी हाडं तयार झालेली आहेत ती जर कोणापासून तयार झाली असतील तर ती आईच्या दुधाच्या कॅल्शियम पासून तयार झालेली आहेत. आई त्या दुधाचा रंग पांढरा आहे आणि आपल्या हाडाचाही रंग पांढरा आहे. किती एकरूपता आहे बघा. आईच्या दुधाची ताकद किती? ऐका, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी एकदा परदेश दौऱ्यावरती गेल्या होत्या आणि त्या पंतप्रधान होत्या. तिथल्या एका पत्रकारांनी त्यांना विचारलं, सांगा तुम्हाला या जगात सगळ्यात मोठा आनंद कधी झाला? पंतप्रधान होत्या. कधी झाला तुम्हाला जगात सगळ्यात मोठा आनंद? त्यांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, मला जगात सगळ्यात मोठा आनंद कधी झाला खरं सांगू का? ज्यावेळेस मी माझ्या राजूला जन्माला घातलं, त्याला मांडीवरती घेतलं आणि त्याच्या मऊ मऊ ओठाने माझ्या स्तनाला स्पर्श केला आणि दूध वडून घेतलं, ती आनंदाची लकीर जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली होती, जगात तेवढाच आनंद, तेवढा मोठा आनंद आतापर्यंत मला कधीच झाला नाही. ही आईच्या दुधाची ताकद आहे. काय आईच्या दुधाची ताकद आहे? माणूस मेल्यानंतर सगळं जळतं, माणूस मेल्यानंतर सगळं जळतं, पण माणसाची हाडं शिल्लक राहतात. या जगात अग्नी सगळ्याला जाळू शकतो, पण आईच्या दुधाला जाळण्याची ताकद अग्नीमध्ये सुद्धा नाही. ही आईच्या दुधाची ताकद आहे. आई तुझ्या मूर्ती या जगात मूर्ती टाळ्या टाळ्या टाळ्या. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. वा वा.
आणि आईच्या दुधाच्या कॅल्शियमपासून बनलेल्या हाडाला महाराज कोणी नष्टही करू शकत नाही. मोंजोदोड आणि हडप्पा संस्कृतीतली प्रेत आज जरी बाहेर काढली तरी महाराज हाडं आपल्याला जशी तशी बघायला भेटतात. ही आईच्या दुधाची ताकद आहे. तिसरं दान दिलं महाराज आपल्याला. आईने पहिल्यांदा राहण्यासाठी जागा दिली. श्वासोश्वासाचं दान दिलं महाराज. त्यानंतर दुधाचं दान दिलं. चौथं दान मातृत्वाने आपल्या जीवनामध्ये काय केलं असेल तर मातृत्वाने महाराज चौथं दान आपल्या जीवनामध्ये केलं रक्ताचं दान. कशाचं दान दिलं? रक्ताचं. महाराज तुम्ही म्हणाल रक्ताची बाटली सुद्धा बाजारात सहज 400-500 रुपयाला भेटते. पण महाराज जिथे विज्ञान संपतं तिथे आईची महती सुरू होते. महाराज रक्त आपल्याला जर पाहिजे असेल गुंडा महाराज, आपला रक्तगट जर O पॉझिटिव्ह असेल किंवा A+ असेल B+ असेल तर आपल्याला आपल्या रक्तगटाचंच रक्त पाहिजे तर ते रक्त चालतं. पण एक जगामध्ये आश्चर्य असं आहे, मातृत्वाचा रक्तगट वेगळा आहे आणि मुलाचा रक्तगट वेगळा आहे. पण आईचं रक्त मुलाला चालतं आणि मुलाचं रक्त आईला चालतं. हे विज्ञान संपल्यानंतर मातृत्व सुरू होतं. हे रक्ताचं दान दिलं. जसं समुद्रामध्ये किती जरी मोठा लाकडाचा ओंडका टाकला, लाकडाचा ओंडका किती जरी मोठा टाकला तरी तो तरतो. समुद्राला विचारलं असं का? कारण समुद्राने सांगितलं तो माझा मुलगा आहे, माझ्यापासून तयार झालाय. आणि समुद्रावरती किती जरी बारका खडा टाकला तरी तो बुडला जातो. त्याला विचारलं असं का? तर म्हणले हे माझ्यापासून तयार झालेलं नाही. ही आईच्या रक्तदानाची ताकद आहे. महाराज पाचवं दान जर आईने आपल्या जीवनामध्ये काय दिलं असेल महाराज, एक मातृत्व जगामध्ये असं आहे की जी स्वतःचा अंत होत असताना सुद्धा आपल्याला जन्माला घालते. हे सगळ्यात मोठं दान म्हणजे मातृत्वाचं आहे. महाराज काय बाळ बाळांत शब्द असा आहे, बाळ अधिक अंत. मुलाला जन्माला घालताना कदाचित आईचा सुद्धा अंत होऊ शकतो. महाराज एवढं उदार दातृत्व जर कोणाचं असेल तर ते म्हणजे मातृत्व.
तिची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरी आपुला जवळी घेता क्षीण गेला. मुलाला जन्माला घालताना ती आपल्या अंताचाही विचार करत नाही. असं जगाच्या पाठीवर दातृत्व कोणाचं असेल तर ते म्हणजे मातृत्वाचं आहे. बराच एक दृष्टांत सांगतो. निर्जळ खेडेगाव होतं, एक सुविधा नाही आहेत, जुन्या काळातली गोष्ट आहे. आणि एका मातृत्वाचा प्रसूतीचा काळ जवळ आला. सोबत कोणी नाही आहे, सोबत एक छोटीशी नणंद आहे. आणि प्रसूतीचा काळ जवळ आल्यानंतर ती इकडे तिकडे फिरायला लागलेली आहे. त्यावेळेस त्या नंदेने पाहिलं आणि सांगितलं, आपली भाऊजाई या ठिकाणी इकडे तिकडे फिरते, कुणीतरी मदतीला घेऊन यावं म्हणून ती घराच्या बाहेर पडली. घराच्या बाहेर पडल्यानंतर एका गावातल्या मंदिराच्या जवळ गेल्यानंतर तिथे एक साधू पुरुष बसलेले होते. मातृत्व काय असतं आहे का, साधू पुरुष बसलेले होते. ती पळत पळत गेली आणि सांगितलं, साधू पुरुषाच्या चरणावरती मस्तक ठेवलं, ओ महाराज, माझ्या भाऊजाईचा प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे, ती व्यथनाने वेकुळ झालेली आहे, काहीतरी मदतीची अपेक्षेसाठी मी इकडं तिकडं फिरते, काय होईल तिला नेमकं. साधू महापुरुषाने फार सुंदर वाक्य सांगितलं, अंतर्ज्ञानी होते. हे बघ म्हणले, तुझ्या भाऊजाईला जाऊन सांग, तू जर येणाऱ्या 1 तासामध्ये जर मुलाला जन्माला घातलं तर तुझा मुलगा हा भिकारी म्हणून जन्माला येईल. आणि 1 तास टाळून जर तू पुढच्या येणाऱ्या 3 तासामध्ये जर मुलाला जन्माला घातलं तर तुझा येणारा त्यांचा मुलगा हा चतुर बिरबल म्हणून जन्माला येईल. पळत पळत निरोप घेतला साधू महापुरुषाचा आणि ती घरी आले. ऐक ना, ए बहिणी ऐक, काय अगं एक साधू महापुरुषाने सांगितलंय, तू येणाऱ्या 1 तासात जर प्रसूती झाली तर मुलगा भिकारी बनेल, आणि येणाऱ्या 3 तासानंतर जर तू प्रसूती झाली तर मुलगा चतुर बिरबल बनणार आहे. महाराज, मातेनी क्षणाचाही विचार केला नाही. 3 तास शीर्षासन केलं, डोक्यावर उभी राहिली महाराज, ती डोक्यावर शीर्षासन केलं आणि 3 तासानंतर मुलाला जन्माला घातलं. तो राजाच्या दरबारातला चतुर बिरबलाचा जन्म झाला. इतकं उदार अंतकरण जर कोणाचं असेल तर ते म्हणजे मातृत्वाचं आहे. म्हणून महाराज, बाळांत महाराज हे मातृत्वाचे ऋण आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या जगाच्या पाठीवर निस्वार्थ पद्धतीने प्रेम करणारं दैवत जर कुठलं असेल तर जगाच्या पाठीवर निस्वार्थ पद्धतीने प्रेम करणारं दैवत म्हणजे मातृत्व आहे. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, जगद्गुरु तुकोबराय संतांचा महती वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात, कसे संत लेकुराचे हित, मातृत्वाचा दृष्टांत जगद्गुरु तुकोबरायांनी दिला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, जिच्या अंतकरणामध्ये केवळ मुलाविषयी हित आहे. महाराज,
असं जगाच्या पाठीवर पात्र म्हणजे मातृत्व आहे. लेकुराचे हित वाहे मौलीचित. किती हित असतं महाराज. ते रायगडावरती महाराज हिरकणी माता प्रसिद्ध बुरुज आहे, हिरकणी बुरुज म्हणून. आणि आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी हिरकणी कक्ष उभा केलेले त्या मातेच्या नावाने, हिरकणी माता महाराज. रायगडावरती बरेच जण त्या ठिकाणी शेजारच्या खालच्या गावातनं बरेच जण त्या ठिकाणी व्यापाराच्या निमित्ताने किंवा दुधाच्या निमित्ताने रायगडावरती यायचे. ती हिरकणी माता रायगडावरती दूध घालण्यासाठी आलेली होती, दूध विकण्यासाठी आलेली होती. थोडासा उशीर झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर त्या गडाच्या दरवाज्यावर हिरकणी माता आली आणि तिने सांगितलं, मला जाऊ द्या, माझा तानं बाळ त्या ठिकाणी गावामध्ये अडकलेले, ते माझ्या नावाने टाहू फोडत असेल, जाऊ द्या. दरवाज्यातनं काही हिरकणीला जाऊन दिले नाही, कारण शिस्त होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नेम मोडला जात नव्हता, शिस्त पाळली जायची महाराज. हिरकणी मातेला सुचना गेलं काय करावं काय करावं. अखेर शेवटी हिरकणी मातेने बुरुजावरनं खाली उतरली, घरी गेली, आपल्या तान्या बाळाला हातामध्ये घेतलं, महाराज स्तनाला लावलं, दूध प्राशन केलं आणि महाराज बाळ तृप्त झालं. सकाळी ज्यावेळेस कळालं की रायगडावरती बातमी पोहोचली, हिरकणी बुरुज उतरून गेली, हिरकणी बुरुज उतरून गेली महाराज. हिरकणीला बोलवण्यात आलं, सत्कार करण्यात आला. महाराज विचारलं, एवढं कसं काय धाडस केलं? एवढं धाडस फक्त मुलासाठी आईच करू शकते. लेकुराचे हित मातेची अवस्था काय जाणे मातेची अवस्था काय जाणे मातेची अवस्था काय असेल तर ते केवळ आपल्या मुलासाठी जीवन जगते, म्हणजे ती मातृत्व आहे महाराज. फार तुकोबऱ्यांनी आपल्यापेक्षा मातृत्व पशुधिकांकडनं तुकोबऱ्यांनी जास्त प्रतिपादन केलंय. तुकोबरे बोलतात, नुकतीच व्यालेली गाय आहे, नुकतीच व्यालेली गाय आहे महाराज. तो मालक तिला खाण्यासाठी घेऊन जातो, चारायसाठी घेऊन जातो. दिवसभर ती चरत नाही पहिल्यासारखं. दुपार झाली की ती सारखं मागं वळून बघते, सारखं मागं वळून बघतो. गुराख्याला असं वाटतं आता ही एकटी नाही, हिच्या सोबत दोघा जणाचा जेवणाचा विषय. मग तो सारखं मारत राहतो, तिला पुढं पुढं ढकलत राहतो. पण तिला असं वाटतं एकदा पोटात अन्न पडलं ना बस झालं. ती पाठीमागं वळून बघते, सारखं वळून बघते. तिच्या अंतःकरणामध्ये एकच विचार असतो, माझ्या पोटात आता चारा भरलेला आहे, पण भरलेल्या चाराचं दुधाचं रूपांतर होऊन मी कधी एकदा मी माझ्या तानुल्या बाळाला घरी जाऊन त्या ठिकाणी दूध पाजते. मला तुकोबरे बोलतात, तुका म्हणे वत्स धेनू एके चित्ती. तुकोबऱ्याने अजून एक दृष्टांत मातृत्वाचा सांगितला. घार जरी आकाशामध्ये उडत असेल तरी ते तिच्या पिल्ल्याला दाणं टिपण्यासाठी महाराज खाली उतर
आकाशामध्ये घार उडत असेल महाराज, पण ती नेहमी लक्ष ठेवून असते आपल्या पिल्लाजवळ. पक्षी उतरतात, पक्षी अंगणी उतरते, ते का गुंतवणीया राहते. चोचीमध्ये दाणा घेतात, आपल्या पिल्ल्याला घेऊन जातात महाराज. हे मातृत्व आहे. तुकोबरे बोलतात, लेकुराचे हित वाहे मौलीचे चित्त. केवळ अंतकरणामध्ये मुलाचा विचार आहे महाराज. एका महाराजांच्या मुखातून ऐकलेली ही कथा आहे. मातृत्व काय असतंय का. त्या महाराजांनी सांगितलं की त्यांचे एका मित्राची आई वारली. मग महाराज असल्यामुळे ते त्यांना भेटायला गेले. वारल्यानंतर जवळचे मित्र होते. दशक्रिया विधी संपन्न झाला. मातृत्व काय असतं इकडे लक्ष देऊ नये का. दशक्रिया विधी संपन्न झाला आणि त्या महाराजाच्या मित्राने सांगितलं महाराजांना, म्हणजे 2 दिवसानंतर पुन्हा एकदा तुम्ही माझ्या घरी या, तुमच्याकडे माझं काम आहे. महाराज दशक्रिया विधी झाल्यानंतर त्यांच्याकडे घरी गेले. म्हणले काय रे दोस्ता, काय काम आहे. म्हणले परवा आईचा 10वा झाला. म्हणले हो झाला. म्हणले आता एक छोटंसं काम आहे, आपल्याला एका ठिकाणी भेट द्यायला जायचं आहे. महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही. कुठं जायचं आहे. म्हणले आपल्याला आईच्या नावाने थोडी देणगी देण्यासाठी एका वृद्धाश्रमात जायचं आहे. महाराज म्हणले चांगला उपक्रम आहे. दशक्रिया झाला, 2 दिवसानंतर तुम्ही चांगला निर्णय घेतला, एखाद्या वृद्धाश्रमाला आपण देणगी द्यायची. म्हणले कुठं काय जायचं ठरवलंय का. ते म्हणले ठरवलंय, एका वृद्धाश्रमात नाव घेतलेले तिथे जाऊन आपल्याला देणगी जमा करायची. त्या महाराजांचा मित्र आणि ते 2 जण एका वृद्धाश्रमामध्ये गेले. वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिथल्या त्या मॅनेजरने त्यांचं स्वागत केलं. बसायला खुर्ची दिली. दोघंही बसले. महाराज शेजारी बसले आणि त्यांचा मित्र शेजारी बसला. त्या मॅनेजरला त्या मित्राने सांगितलं महाराजांच्या, म्हणले आम्हाला तुम्हाला काही देणगी द्यायची आहे, आईच्या नावाने, आईच्या स्मरणार्थ आम्हाला तुम्हाला देणगी द्यायची आहे. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, पण म्हणले एक छोटीशी गोष्ट त्या दिवशी आमच्याकडनं राहून गेली, तुम्हाला द्यायची, ती तुम्ही बरं झालं आलात, तुम्हाला द्यायची. मॅनेजर उठले आणि त्या मित्राच्या आई वृद्धाश्रमात होती, तिची पेटी घेऊन आले आणि त्या टेबलावर ठेवली. महाराजांनी त्या मित्राकडे बघितलं आणि विचारलं काय. ती म्हणले आईच वृद्धाश्रमात होती. पेटी दिली भेट. महाराजांनी विचार केला, आई वृद्धाश्रमात होती. म्हणले हो. महाराज थोडेसे बेचैन झाले आणि त्या मॅनेजरनी सांगितलं, ही तुमच्या आईने सांगितलं होतं, मी जर यदा कदाचित गेले, माझा मुलगा आला की त्याला ही पेटी द्या, म्हणून ही पेटी ठेवलेली होती. महाराज त्या टेबलावरची ठेवलेली पेटीचा कोविंडा उघडला. बघितलं त्याच्यामध्ये आईच्या काही 2-3 वस्तू होत्या आणि एक पिशवी ठेवलेली होती. ती पिशवी उघडली. त्या पिशवीमध्ये साधारण 9 ते 10 लाख रुपये होते. पिशवीतले पैसे काढले आणि त्या 9-10 लाखाच्या खाली एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठी घेतली आणि महाराज ती वाचायला सुरुवात केली. ती आईने मुलासाठी शेवटची चिठ्ठी लिहिलेली होती. प्रिय सुधाकर, मला वाटलं होतं तू एक ना एक दिवस येणार, वृद्धाश्रमाला भेट देणार. न जाणो मी गेल्यानंतर काही बोलायचं राहून जाईल म्हणून ही चिठ्ठी लिहिली आहे. चिठ्ठी वाचत 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 खाली चालले होते. चिठ्ठीतला पुढचा मजकूर होता, हे बघ, आठवतोय मला त्या दिवशीचा दिवस, ज्या दिवशी तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं, त्या दिवशीचा दिवस आठवतोय मला. आठवलात ते दिवस, आठवतात. त्या दिवशी झालं असं होतं, तू खूप मोठा बंगला बांधला होता, तुझ्याकडे मोठी मोठी माणसं भेटायला यायची. त्या दिवशी ही नित्यनेमाप्रमाणे तुला मोठी माणसं भेटायला आली. मला राहवत नव्हतं. मी वरांड्यात बसलेले होते. तुझे मित्र आले म्हणून मी पटकन घरामध्ये गेले, किचनमध्ये गेले, 5-6 पाण्याचे गिलास भरले, तांब्या भरला आणि मी त्यांना पटकन पाणी द्यायला गेले. माझ्या स्वभावात होतं रे, म्हणून मी पाणी द्यायला गेले. मी त्यांना पाणी दिलं. पाणी देऊन आतमध्ये किचनमध्ये आले की तेवढ्यात तुझी बायको वसकली. सांगितलं ना तुम्हाला अनेक वेळा,
चांगली चांगली माणसं येतात, जाऊ नका पुढं. तरी गेलात ना, ते तुमचा विद्रूप चेहरा घेऊन तुम्ही पुढे जाता. विद्रूप चेहरा म्हणजे त्या आईच्या चेहऱ्यावरती काही डाग पडलेले होते. चेहरा जळालेला होता आणि शरीरही थोडंसं जळालेलं होतं. अनेक वेळा सांगितलं, चांगली माणसं येतात, तुम्ही पुढे जाऊ नका, बसत जा ना एका जाग्यावर. मला सुनचं काही वाईट वाटलं नाही. का? ती बोलेल, तिला काय मी जन्म दिलाय का ती बोलणार. पण मी रात्री तसंच त्या दिवशी जेवायला बसले. मला वाटलं तू तरी काही बोलशील, पण तूही काही बोलला नाही. मी वाट पाहत होती तू काही बोलशील, काहीच बोलला नाही. मी त्या दिवशी निर्णय घेतला, आपण हे घर सोडून जायचं. दुसऱ्या दिवशी मी ती सामानाची सगळी पेटी भरली. पेटी भरलेली बघितली तू. मला वाटलं तेव्हा तरी तू काहीतरी बोलशील, तरी तू काही बोलला नाही. तू जेवायला बसला, तू त्या टेबलावरती चावी ठेवलेली होती तुझ्या गाडीची आणि सहज तू ड्रायव्हरला आवाज दिला, ए जा रे, आईला सोडून ये. माझ्या लक्षात आलं मी सुद्धा तुला घरामध्ये नकोय. ड्रायव्हरला आवाज दिल्याबरोबर तो आला. त्यांनी माझी पेटी उचलली, गाडीमध्ये ठेवली आणि मला वृद्धाश्रमामध्ये सोडून दिली. मला वाटायचं तू भेटायला यायचा, खूप पैसे घेऊन यायचा तू वृद्धाश्रमामध्ये मला भेटायला आल्यानंतर. तू कधीच रिकाम्या हाताने आला नाही. कधी 5,000, कधी 10,000, कारण तुझ्याकडे पैसा होता. तू खूप काही घेऊन यायचा. पण ऐक ना सुधाकर, तुझ्या पैशाची मला कधीच गरज भासली नाही. तू जेवढे पैसे आणले तेवढे सगळे मी साचून ठेवलेत. मला वाटायचं तो दिवस माझ्या जीवनात कधी उजडेल. जसं प्रत्येक जण आपल्या मुलागा भेटायला आल्यानंतर आपल्या नातरुंडांना घेऊन येतो, त्यांच्या अंगाखेळ्यावरती नातरुंड खेळतात. पण मी वृद्धाश्रमात आल्यानंतर तो कधीच नातरुंडांना घेऊन आला नाही. मी वाट पाहत होते कधीतरी येचाल. आणि मग माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. मी आता वाट बघायची सोडून दिली. एके दिवशी सहज मला असं वाटलं, जगायचं तरी कोणासाठी. ऐक ना सुधाकर, पत्राचा मजकूर खाली खाली जात होता. पत्राच्या मजकुरातला शेवटचा पॅरेग्राफ असा होता, तुम्ही मला घरात माझ्या चेहऱ्यावरती डाग पडलेत, माझा चेहरा विद्रूप दिसतोय, अंग भाजलेलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही मला मधात येऊ नको म्हणायचं. पण त्याच्या पाठीमागची कहाणी मला आज तुला सांगावी वाटते. ऐक, पत्राचा शेवटचा मजकूर होता, ऐक सुधाकर, माझ्या चेहऱ्यावरती हे डाग का पडले होते आणि माझ्या शरीरावरती हे डाग का पडले होते. तू लहान होतास, मी खूप संघर्ष केला. अरे खूप संघर्ष केला. लहान वयातच तुझ्या वडिलांनी निरोप घेतला होता. तेव्हापासून मी तुला लहानाचं मोठं केलं. दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन काबाड कष्ट, 1 एकर आपली जमीन, तेवढ्यावरती काहीतरी करायचा, उदरनिर्वाह भागवायचा. भाऊकीने मला टाकलेलं होतं. तुझे चुलते सुद्धा माझ्याकडे नीट बघत नव्हते. पण मी माझा मुलगा मोठा झाला पाहिजे म्हणून मी तुला मोठं करायचं स्वप्न उराशी बाळगून मी तुला सांभाळत होते. सहज शेतामध्ये कांदे लावलेले होते. एके दिवशी कांदे खुरपत होते. दुपारची वेळ होती. आपली जुनी कोपट होती. तुला त्या कोपटीमध्ये झोपवलेलं होतं आणि मी कांदे खुरपत होते. तेवढ्यात काय न जाणो काय केलं काही माहीत नाही, पण कोपटीला भरी मोठी आग लागली. मी मागं वळून पाहिलं, कोपट जळायला लागलेलं. पळत पळत मी हातातलं खुरपट खाली टाकून गेले. पळत पळत त्या कोपटीचा दरवाजा उघडला. कोपट अर्धी जळून चालली होती. मी क्षणाचाही विचार केला नाही. त्या कोपटीमध्ये प्रवेश केला, तुला उचललं आणि मी बाहेर पळाले. बाहेर पळता पळता तेवढ्यात पाठीमागच्या बाजूने माझ्या साडीने पेट घेतला. त्याच्यामध्ये तुझाही पाय भाजला. पण मी पार भाजून गेले. आणि त्या दिवशी मी माझ्या चेहऱ्यावरती विद्रूप डाग पडले. चेहऱ्यावरती अंगावरती डाग पडले. तुला वाटायचं मी कधी मध्ये येऊ नये, कधीच मधात येऊ नये. कशामुळे? तर माझ्या चेहऱ्यावरती डाग आहेत. त्याच्यामुळे आज हे पत्र लिहिलं. तू कोट्यावधी रुपयाची उधळण केली, खूप पैसे दिले, पण त्या पैशाचं प्रेम मला कधीच वाटलं नाही. तू सारखं भेटायला यावं, माझ्या अंगावरती नातरुंड खेळावं, हे प्रेम मला तुझ्याकडनं भेटायची अपेक्षा होती. आणि पत्राचा मजकूर संपला होता. महाराजांच्या खांद्यावरती पडून तो रडत होता. महाराजांनी पाठीवरनं थाप टाकली आणि सांगितलं, ज्या वेळेत तुला कळायला पाहिजे होतं त्यावेळेत तुला कळलं नाही. आता रडून तुझा काही तुझ्यासाठी जीवन नाही पाणी
जगात मातृत्व इतकं महाराज आपल्या जीवनात प्रेम कोणीच करू शकत नाही. एक वेळ आपल्या जीवनामध्ये आपल्या वाईट वागण्याच्या गोष्टीने आपल्या जीवनामध्ये बाप तरी आपल्याला एक दिवस दूर करेल काही काळापुरता. पण किती जरी अपराध केले तरी आपल्या जीवनामध्ये सगळे अपराध सहन करायची क्षमता जिच्या अंतःकरणामध्ये आहे असं जगाच्या पाठीवर कोण दैवत असेल तर ते म्हणजे मातृत्व आहे महाराज. मातृत्व आहे. त्या एका लातूरच्या मुलाने मध्ये अश्रू नळकांड्याच्या धुराचा स्फोट केला दिल्लीला. तिला आईला भेटायसाठी पत्रकार गेले आणि विचारलं का हो तुमच्या मुलाने दिल्लीमध्ये स्फोट केलाय अश्रू नळकांड्याच्या धुराचा, काय प्रतिक्रिया आहे? इथं जाऊन स्फोट केलाय संसदेच्या बाहेर. तरी त्या आईचं अंतःकरण विशाल एवढं होतं त्या आईने सांगितलं माझा मुलगा दोषी नाही. या जगात किती जरी गुन्हे केले तरी सगळे गुन्हे माफ करण्यासाठी या जगाच्या पाठीवर सदैव तत्पर असणारं दैवत या जगाच्या पाठीवर कोण असेल तर ते फक्त मातृत्व आहे. बेटा आला बेटा तुकोबरे बोलतात लेकुराचे हित वाहे मौलीचे चित्त ऐसी कळवळल्याची जाती करी लाभावी न प्रीती. लाभाच्या व्यतिरिक्त प्रेम करणारं दैवत जगाच्या पाठीवर आहे मला. ते सगळं सहन करते अभंगाचं द्वितीय चरण. ऐसी कळवळ्याची जाती अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबरे बोलतात ऐसी कळवळल्याची जाती करी लाभावी न प्रीती. लाभाच्या व्यतिरिक्त प्रेम करणारं दैवत म्हणजे मातृत्व आहे महाराज. काय असतं मातृत्व? फार मोठं आहे महाराज मातृत्व. मी एका गुंडा महाराज तहसीलदारच्या घरी गेलो होतो अनिरुद्ध महाराज. मातृत्व किती मोठं आहे का. चहा पाणी झालं ते समोर बसलेले होते आणि योगायोगाने त्यांच्याकडे आई वडील आलेले होते घरी गावाकडनं. मग त्यांनी ओळख करून दिला. अगं आई हे आमच्याकडले ह्या तालुक्यातले चांगले महाराज आहेत म्हटले, कीर्तन वगैरे करतात. मग आई आली मला नमस्कार केला आणि मग आता म्हाताऱ्या माणसांना बोलायचा नाद असतो. त्या आईने मला बोलायला सुरुवात केली. म्हणजे महाराज आमचा पोरगा मोठा साहेब आहे. म्हणलं हो दंडाधिकारी म्हणजे तालुक्याचे अधिकारी तुमचे चिरंजीव, सगळा तालुका त्यांच्याच हातामध्ये. म्हणले हो. महाराज सांगू? मला सांगा नाही. म्हणले आमच्या मुलाने मागच्या महिन्यामध्ये आम्हाला काशीला नेलं, काशी दाखवली, गोकुळ वृंदावन मथुरा दाखवलं. हा देहू आळंदी पंढरपूर तुळजापूर गणगापूर सगळी तीर्थक्षेत्र आमच्या मुलाने आम्हाला दाखवली, खूप दाखवलं, सगळं फिरवलं अशी मला ती आई सांगत होती तहसीलदाराची. दोनदा झालं तीनदा झालं हे तहसीलदार साहेब शेजारी बसून ऐकत होते. पुन्हा एकदा म्हणली खूप दाखवलं खूप दाखवलं. तहसीलदार साहेब चिल्ले म्हणले ए आई काय ग मगापासून महाराजांना म्हणते हे दाखवलं हे दाखवलं ते दाखवलं. अगं आई तू मला हे जगच दाखवलं नसतं तर तुला मी हे कुठनं दाखवलं असतं. त्या जगाच्या पाठीवर हे जग कुणामुळे बघायला भेटत असेल तर ते जग फक्त आपल्याला आईमुळे बघायला भेटतंय. आईमुळे बघायला भेटतं महाराज. काय आईचं प्रेम असतं. घरात 2-3 मुलं असतील तर महाराज आईचं प्रेम नेहमी जो जरा दोन्हीपेक्षा कमी कुमकोत त्याच्यावर जास्त प्रेम असतं. कुमकोत जो कमी आहे त्याच्यावर. मला ते एकदा कीर्तनामध्ये अनिरुद्ध महाराज एक अपंग मुलाला घेऊन आई कीर्तनाला आली होती. अपंग मुलाला कीर्तन झालं आणि त्याला घेऊन ती कमरेवरती दर्शनाला आली. दर्शन घेतलं, पाया पडली. म्हणलं कोण आहे हा? म्हणली मुलगा आहे. म्हणलं आई ह्याला घेऊन? म्हणली हो ह्याला कुठेही कीर्तन भजन असलं की मी घेऊन जाते. म्हणलं वा यालाच मातृत्व म्हणतात. काकेवर घेऊन जाते म्हटले, याचं वय भरपूर आहे पण घेऊन जाते. म्हणली महाराज एकच इच्छा आहे, काय नाही देवाने मला काहीच नको, फक्त माझी एवढीच इच्छा आहे की मी मरायच्या अगोदर हा गेला पाहिजे. मी विचारलं आई असं का? आईने सांगितलं महाराज मी जर गेले
तर याची कोणीच सेवा करणार नाही. म्हणून याची सेवा करण्यासाठी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्यात गुरु हा गेला पाहिजे. फक्त विशालांतकरण, कारण मी गेले तर याला कुणी बघणार नाही. मातृत्व फार मोठे महाराज. मातृत्व काय मातृत्व असतं महाराज. साने गुरुजींचं श्यामच्याई नावाचं पुस्तक आहे, त्याच्यातली शेवटची रात्र त्यांनी फार सुंदर लिहिली. उदाहरण सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठा आला विठा आला मातृत्व किती मोठे आहे ऐका, इकडे लक्ष द्या. सुंदर दृष्टांत आहे. साने गुरुजींनी श्यामच्याई पुस्तकामध्ये हा शेवटची रात्र सांगितलेली. ते बोलतात, मी शिकायला बाहेरगावी होतो. लहान वय होतं माझं, लहान. एके दिवशी सहज बोर्डिंगमध्ये शिकत असताना रात्री मला 11:30 वाजता जाग आली. आई फार आजारी आहे असं स्वप्न पडलं मला. मी जागा झालो. माझ्या मित्राला उठवलं, अरे उठ ना, मला स्वप्न पडले आई फार आजारी आहे. अरे त्याने सांगितलं, अरे दादा 12 वाजताचं स्वप्न कुठं खरं असतं का, झोप. मी झोपलो. पुन्हा मला रात्री 2 वाजता तेच स्वप्न पडलं, आई फार आजारी आहे. पूर्वीच्या काळामध्ये फोनची सुविधा नव्हती. माझ्या डोळ्यासमोर मला आई दिसायची. मी त्याला 2 वाजता उठवलं, उठ ना, मला पुन्हा एकदा स्वप्न पडलंय आई फार आजारी आहे. त्याने सांगितलं, अरे 2चं स्वप्न पण खरं नसतं, झोप. 2चं स्वप्न पण खरं नसतं, झोप. पहाटे 3 वाजता मला तेच स्वप्न पडलं, आई फार आजारी आहे. पुन्हा 4 वाजता स्वप्न पडलं, आई फार आजारी. मी त्याला उठवलं, उठ, आई फार आजारी आहे. त्याच्याही लक्षात आलं पहाटेची स्वप्न खरी असतात. मी सांगितलं, मला जायचंय गावाकडे. हातात बघितले, काहीच रुपया नाहीये. बाहेर शिकायला होतो. नेमकंच त्याची मनी ऑर्डर आलेली होती. मला गावाकडे जाण्यासाठी 5 रुपये लागायचे, पण त्याच्याकडे होते 3 रुपये. त्यांनी माझ्या हातावर ठेवले, जा हे घे 3 रुपये. मी म्हणलं 5 लागतात, माझ्याकडे 3च आहेत. मला सारखं माझ्या डोळ्यासमोर आई दिसायची, आई फार आजारी आहे, आई फार आजारी आहे. मी निघालो, बस स्टँडवरती आलो. विचार केला, आपल्याला जाण्यासाठी 5 रुपये लागतात, आपल्याकडे 3 आहेत. कंडक्टर म्हणेल 5 रुपये दे, काय करायचं. मी गाडीमध्ये चललो नाही. पहिली सकाळची गाडी निघून गेली, 7ची गाडी निघून गेली, 8ची निघून गेली. पालघर पालघर. मी बसलो नाही गाडीत, कारण माझ्याकडे 3 आहेत, लागतायत 5. अकर शेवटी विचार केला, काहीतरी करावं लागेल. मुंबईवरून एक बस आलेली होती, त्याच्यातनं एक सुशिक्षित जोडपं खाली उतरलं. त्यांच्या हातामध्ये भली मोठी सुटकेस होती. पळत पळत मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्या जवळची मी म्हणलं, सुटकेस घेऊ का, तुम्हाला कुठं जायचंय, बाहेर रिक्षा स्टँडपर्यंत सोडू का तुम्हाला ती सुटकेस घेऊन. त्यांनी सांगितलं, घे. त्या दोघा नवरा बायकोला उचलत नाही एवढी जड सुटकेस त्यांनी माझ्या डोक्यावरती ठेवली. माझ्या डोक्याला टेंगूळ आला, पण मला माझी आई दिसत होती. दोन्ही हाताने घट्ट पकडली होती सुटकेस. मला झेपत नव्हती, तरी मी चालत चालत त्यांना रिक्षा स्टँडपर्यंत सोडवण्यासाठी आलो. खाली टेकवणार तेवढ्यात माझ्या हातातली सुटकेस अडकली, दंडकांना खाली आदळली. सुशिक्षित जोडप्याने पाठीमागे सांगितले, 1 जुळाची कांडाई ठेवून दिली. चालता हो, निघ इथून, 1 रुपया देणार नाही तुला. अस्ताव्यस्त झालेलं सामान उचललं, त्या सुटकेसमध्ये टाकून मी त्यांना ती मिठून दिली. 1 रुपया सुद्धा हातात ठेवला नाही. शेवटी पत्नीने सांगितलं, काहीतरी द्या म्हणून 1 रुपया हातात ठेवला. झाले 4 घेऊन मी बस स्टँडपर्यंत आलो. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अनेक गाड्या लागल्या, पण मी एकाही गाडीमध्ये चढलो नाही. विचार केला नाही, 5 रुपये लागतायत, 4 आहेत माझ्याजवळ. अखेर शेवटी शेवटची गाडी लागली. पालघर, शेवट गाडी, पालघर. मी विचार केला, माझ्या डोळ्यासमोर आई दिसत होती. शेवटच्या गाडीमध्ये चढलो. कसा तरी पाठीमागे जाऊन बसलो. तिकीट 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 म्हणत कंडक्टर शेवटपर्यंत आला. तिकीट. मी म्हणलं, पालघर 1 द्या. 5 रुपये दे. मी हातातले 4 त्यांच्या हातात ठेवले. अजून 1 रुपया दे. मी सांगितलं, नाही नाही, खाली उतर.
पाठीमागच्या सीटवर बसलेलो मी चलत चलत पुढेपर्यंत आलो. तेवढ्यात एका वयस्कर माणसाने आवाज दिला, शेवट गाडी कंडक्टर, एक काम करा, 4चं तिकीट जोपर्यंत येते तिथपर्यंत तिकीट द्या आणि तिथे सोडा. मी हो हो तसं करा. 4 रुपयाचं तिकीट दिलं. मी पाठीमागे जाऊन बसलो. माझ्या डोळ्यासमोर मला आई दिसत होती. पहाटे 3:30-4 वाजता मी 4चं तिकीट जिथपर्यंत येते तिथपर्यंत दिलेलं उतरलो. काट्याकुट्याचा रस्ता होता, काळोख होता रस्ता. चालत 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 निघालो. श्वापद होती, हिंस्र प्राणी होते, पण मनात माझ्या डोळ्यासमोर फक्त आई दिसायची. घराच्या उंबऱ्यावरती आलो. घराचा दरवाजा लावलेला नव्हता. सहज ढकलला की मी घरामध्ये प्रवेश केला. माझे वडील भाऊ दोन्ही पायामध्ये डोकं घालून बसलेले होते. मी जवळ गेलो. भाऊला आवाज दिला, ओ भाऊ, आई कुठे? आई, भाऊ, आई कुठे? आई. भाऊने मानवरी केली आणि फक्त माझ्याकडे बघितलं. अश्रूंची वाट मोकळी झाली. मला काहीच उत्तर दिलं नाही. मी आतल्या खोलीत गेलो. आतल्या खोलीमध्ये आत्या झोपलेली होती, मावशी झोपलेली होती आणि माझी लहान बहीण त्या चुलीच्या जवळ केस बिस्कटलेली होती आणि ती झोपलेली होती. मी तिच्या जवळ गेलो. आई कुठे? आई, आईला सांग तुझा श्याम आलाय, पाणी ठेव म्हणावं, श्याम आलाय, सांग आईला मी आलोय. माझी छोटी बहीण जशी काठी उभा राहावी तशी उभा राहिली. तिने दोन्ही हात माझ्या खांद्यावरती ठेवले आणि तिच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, श्याम. आई नाही राहिली. आई नाही राहिली हे शब्द ऐकल्याबरोबर माझ्या मुखातनं मोठ्याने किंकाळी पडली, आई ग. मोठ्याने किंकाळी फोडली, आई ग. आता टाळ हळू वाजवा, आता मोठ्यांना नका वाजवा. आई ग म्हणून मोठ्याने किंकाळी फोडली. शेजारच्या महिला गोळा झाल्या. श्यामाला वाटतं, श्यामाला. एका आई सोबत 5-6 वर्षाचा मुलगा आईच्या हाताला धरून आला होता आणि मी मोठ्याने रडत होतो. त्या हाताला धरलेल्या मुलाने त्याच्या आईला विचारलं, आई, श्याम का रडतोय? श्याम. मी त्याच्याकडे पाहिलं, सांगितलं, दादा, तू जिच्या हाताला धरून आलाय तुला आज आई म्हणायला आई आहे, पण मला आज आई म्हणायला आई नाही, म्हणून मी रडतो. तो दिवस संपला. महाराज, राख साबणण्याचा विधी झाला. महाराज, राख साबणण्याचा विधी झाला आणि दशक्रियेचा विधी उजळला. आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले, सोडून गेले सारा परिवार. आई ग म्हणून मोठ्याने किंकाळी फोडली. सगळे जमा झाले. राख साबणण्याचा विधी झाला. ऐकाईचं प्रेम. दशक्रियेचा विधी जवळ आला. पिंड देण्यासाठी आम्ही सगळेजण गेलो.
पिंड दाखवलं, आई नैवेद्य शिवणा. आमचे वडील भाऊ जाऊन पाया पडले, शिव नैवेद्य. तुला वाटत असेल तुझ्या मुलाचा सांभाळ कोण करेल? करतो मी सांभाळ, करतो कष्ट मुलासाठी, सांभाळतो. शिव नैवेद्य. तरी आई नैवेद्य शिवणा. मी गेलो, आई तू माझी शेवट सारखं आठवण काढायची, भेट नाही झाली ना. आई तुला वाटायचं मी मोठं व्हावं, शिकावं, नोकरीला लागावं. होईल आई मी मोठा. शिव नैवेद्य. आई सांभाळेल मी माझ्या दोन्ही भावांना. शिव नैवेद्य. आई नैवेद्य शिवणा. शिव का आई नैवेद्य? तरी आई नैवेद्य शिवणा. शेवटी लहान बहीण गेली. आई तुला वाटत असेल ना माझी वेणी फणी कोण करेल? आई मी शेजारच्या काकूकडे जाईल, काकूला थोडंसं काम करू लागेल आणि म्हणेल द्या ना माझी वेणी फणी करून. नको आई काळजी करू. शिव नैवेद्य. आई नैवेद्य शिवणा. मावशी जाऊन पाया पडली, शिव का नैवेद्य? सांभाळते तुझ्या मुलांना. शिव नैवेद्य. तरी आई नैवेद्य शिवणा. का नैवेद्य शिवणा असेल? कुणात जीव इजा गुटला असेल. सणे गुरुजी बोलतात आमचा छोटा भाऊ पुरुषोत्तम तो घरी पाळण्यात होता. कुणीतरी सांगितलं अरे पुरुषोत्तमासाठी जीव गुंतला असेल, या त्याला घेऊन. कोणीतरी गेलं त्याला घेऊन आलं. तरी आई नैवेद्य शिवणा. आणि शेवटी एक जणाने घेतलं, स्तनाला लावलं, दूध ओढलं की आईने नैवेद्य शिवला. या जगाच्या पाठीवर तुम्ही गेल्यानंतर सुद्धा प्रेम करत राहते, इतकं मातृत्व जगाच्या पाठीवर मोठं. सबसे बड़ी है या जगामध्ये सगळ्यात मोठं दैवत जर कुठलं असेल, या जगामध्ये सगळ्यात मोठं दैवत म्हणजे मातृत्व. विठेवरच्या पांडंगाला जर विचारलं तू विठेवर कोणामुळे उभा आहे, तर विठेवरचा पांडंग सुद्धा सांगेल का आई वल्लाच्या सेवेमुळे मी आज विठेवरती उभा आहे. या जगात किती मातृत्व मोठं आहे ऐका. या जगामध्ये तुम्ही देव बना, देव. देवाला सुद्धा अवताराला यायचं असेल तर आईच्या कुशीचा आधार घ्यावा लागतो. या जगामध्ये किती मातृत्व मोठे. संतांना अवताराला यायचं असेल महाराज मातृत्वाच्या कुशीचा आधार घ्यावा लागतो. या जगामध्ये तुम्ही पंतप्रधान बना, या जगामध्ये तुम्ही राष्ट्रपती बना, या जगामध्ये तुम्ही कितीही मोठे बना, पण मोठं बनायच्या अगोदर तुम्हाला आईच्या कुशीचा आधार घ्यावा लागतो. किती जरी मोठं झाला तर महाराज या जगामध्ये सगळ्यात मोठी जर कोण असेल तर ती म्हणजे आई आहे. माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ सबसे बड़ी माँ
मोठं दैवत जर कुठलं असेल तर ते म्हणजे मातृत्व आहे. किती जरी मोठं झाला तर आईच्या कुशीचा आधार घेतल्याशिवाय तुम्हाला जन्माला येता येत नाही महाराज. इतकं मातृत्व मोठं आहे महाराज. उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळणारे आणि मावळलेला सूर्य उद्या सकाळी उगवणारे. पण मातीच्या आड गेलेली माणसं या जगात किती जरी पैसा फेकला तर ती पुन्हा बघायला भेटणार नाहीत. या जगात आज भरत शेठ तुम्ही फार दातृत्वाने कर्तृत्वाने मोठे झालात, पण आज तुमच्यावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारं दैवत म्हणजे आज तुमच्याकडे मातृत्व नाही. तुमच्याकडे खूप प्रेम करणारी मंडळी असतील, जीवाला जीव देणारे मित्र असतील, पण प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही मोठं झालं पाहिजे आणि मायेनं आधार फिरवणारं आज तुमच्याकडे मातृत्व नाहीये महाराज. जगात मातृत्व अत्यंत मोठे महाराज. तुकोबरे बोलतात, ऐसी कळवळल्याची जाती करी लाभा विनपती. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. सगळा भार सर्वस्व सहन करायची ताकद मातृत्वामध्ये. म्हणून महाराज तुकोबरे बोलतात, अशा मातृत्वाचा महिमा प्रतिपादन करत असताना महाराज संतांचा महिमा प्रतिपादन करत असताना हे मातृत्वाचे दृष्टांत सांगितले आणि सगळं ओझं संतांजवळ ठेवून टाकला भंगाचं शेवट. तुका मने माझे, तुका मने माझे, तुका मने माझे, तुका मने माझे. करी लाभा
वाह, टाळे वाजवेन सगळ्यांसाठी एकदा. अभंगाच्या शेवटचरणामध्ये तुकाराम महाराज बोलतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतापरी ओजे. संतांच्या चरणावर महाराज तुकोबराय हे सगळं समर्पित करतात. जीवनामध्ये जीवन यशस्वी जगायचं असेल, जीवनामध्ये आलेली संकट घालवायची असेल, जीवनामध्ये नैराश्याला असेल घालवायचं असेल, याच्यासाठी जगात सर्वोत्तम आणि चांगला पर्याय म्हणजे संत वाङ्मय.
ज्याच्या जीवनामध्ये संत वाङ्मय त्याचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे संतांच्या चरणाजवळ जावं. महाराज या जगामध्ये सज्जनांना दुर्जनांना सज्जन करण्याचं काम या जगाच्या पाठीवर कोण करत असतील तर ते फक्त संत करतात. मग तुकोऱ्या बोलतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावर योजे. महाराज खरं तर माणसाने असं जीवन जगावं की उत्तम कीर्ती पाठीमागं शिल्लक राहावी. असं आज हे 26वे पुण्यस्मरण होते महाराज कैलासवासी रुक्मिणी विठ्ठल अवतडे या मातृत्वाचं. आणि उत्तम कीर्ती पाठीमागं शिल्लक ठेवायची असेल तर मानवी जीवनामध्ये केलेल्या उपकाराचं जाणीव अंतकरणामध्ये ठेवल्यानंतर महाराज आपल्या जीवनामध्ये आपली कीर्ती उत्तम पाठीमागं शिल्लक राहते महाराज. आणि जीवनामध्ये आपलं कर्मजन त्या ठिकाणी चांगलं असेल तर या जगामध्ये आपली कीर्ती उत्तम पाठीमागं राहते. हे वर्ष विशेष आहे. अनिल मामा ज्ञानोबरांच्या जन्माला ह्या वर्षी 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि जगद्गुरु तुकोबरांना वैकुंठाला जाऊन यावर्षी 375 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून तर या आता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी परतीचा प्रवास करून ज्ञानोबरांची पालखी आणि तुकोबरांची पालखी आळंदीमध्ये त्या ठिकाणी एकत्रित येणार आहे. हा सुवर्णयोग आहे आपल्यासाठी. आणि ह्या वर्षी ज्ञानोबरांचं विशेष हे 750वं वर्ष असल्यामुळं श्रावणवद्य अष्टमी दिवशी ज्ञानोबरांचा अवतार आहे. त्याच्यामुळं आळंदी संस्थान कमिटीने ह्या वर्षी 11 किलो सुवर्ण कळस त्या ठिकाणी मंदिरावरती बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 11 किलोचा महाराज. असं हे विशेष वर्ष आहे. खरं विशेषच आहे. हे वर्षच विशेष आहे. आणि नामदेव महाराजांच्या सुद्धा पुण्यतिथीचं हे 675 का 50 काहीतरी वर्ष आहे महाराज. विशेष वर्ष आहे. माणसाचं कर्म प्रामाणिक असलं की माणसाची कीर्ती उत्तम पाठीमागं शिल्लक राहते. काय जीवन आहे महाराज. संत शिरोमणी सावता महाराज जीवन असे जगले की महाराज स्वतः विठेवरचा पांडुरंग संत शिरोमणी सावता महाराजांना भेट देण्यासाठी आरणला आला. माणसाचं कर्म एवढं प्रामाणिक आणि एवढं निष्ठावान असावं की महाराज भगवान परमात्म्याने आपल्याकडे यावं. या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांचे पालखी सोहळे पंढरपूरला जातात. पण संत शिरोमणी सावता महाराजांचं कर्म एवढं प्रामाणिक होतं की विठेवरच्या पांडुरंगाची पालखी संत शिरोमणी सावता महाराजांना भेट देण्यासाठी आरणला येते. कांदा मुराबाजी कांदा मुराबाजी कांदा मुराबाजी कांदा मुराबाजी अवघी विठाई बाजी अवघी विठाई बाजी अवघी विठाई बाजी अवघी विठाई बाजी लसूण मिरची कोथिंबिरी अवघाताला माझा हारी लसूण मिरची कोथिंबिरी अवघाताला माझा कांदा मुराबाजी कांदा मुराबाजी कांदा मुराबाजी कांदा मुराबाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई अवघी विठाई मोठा नाना विहीर दोरी मोठा नाना विहीर दोरी अवघी पंढरी अवघी व्यापिली पंढरी मोठा नाना विहीर दोरी मोठा नाना विहीर दोरी. कर्म माणसाचं प्रामाणिक
प्रामाणिक असलं पाहिजे. विठेवरचा पांडुरंग नामदेव महाराजांना भेट महाराज त्या ठिकाणी सावता महाराजांना भेट देण्यासाठी आरणला. नामदेव महाराजांचंही तसंच आहे महाराज. काय नामदेव महाराजांचा अधिकार, लहान वयामध्ये स्वतः भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य ग्रहण करावा. काय अधिकार आहे महाराज. ते कपडे विकायला गेले, दगड सोन्याची करण्याचा अधिकार आहे महाराज. काय नामदेव महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये योगदान आहे. वारकरी संप्रदायाची भगवी पताका परप्रांतापर्यंत पोहोचवण्याचं काम, अगदी पंजाब गुमानपर्यंत पोहोचवण्याचं काम संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं. आणि शेवटची इच्छा व्यक्त केली, काय नाही देवा, वैकुंठाला वगैरे नको, मग द्यायचं असेल तर तुझ्या पायरीजवळ आम्हाला जागा. नामा म्हणे आम्ही पायरीचे जिरे, नामा म्हणे आम्ही पायरीचे जिरे, नामा म्हणे आम्ही पायरीचे नाम म्हणे आम्ही पायरीचे जिरे, नाम म्हणे आम्ही पायरीचे जिरे, नाम म्हणे आम्ही आषाढवद्ध त्रयोदशी दिवशी महाराज संत नामदेव महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ महाराज त्या ठिकाणी समाधी घेतली. महाराज आधी भगवंताच्या दर्शनाच्या जायच्या अगोदर सुद्धा महाराज संतांचं दर्शन आणि नंतर भगवंताचं दर्शन आहे महाराज. त्याच्यामुळे आपलं कर्म प्रामाणिक असलं पाहिजे. झालेली सेवा ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या आदी करून सकल संतांच्या चरणी समर्पित महाराज. झालेली सेवा महाराज संत स्वामी रघुराज महाराजांच्या चरणी समर्पित, परमादने आमचे गुरुवर्यांच्या चरणी समर्पित, आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित. या ठिकाणी संत स्वामी रघुराज महाराज फडावरील सगळे निष्ठावंत वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे. वेरफाळ झालेला आहे तरी आपण शांतचित्ताने ऐकून घेत आहे. तरी पाठीमागची दोघं तिघजण मला शिव्या देतातच, पण देऊ द्या आता काय मला ऐकायला येत नाही. एक चांगलं आहे महाराज. त्यांना वाटत असेल आपण 12ला येऊन कीर्तन कसं काय संपणार, कुणाला असं वाटतं 12ला येणाऱ्याला कीर्तन लवकर संपव. त्याच्यामुळं महाराज आपल्या सगळ्याला वडापासून धन्यवाद. सगळेच या ठिकाणी आमचे खंडागळे महाराज, योगेश महाराज म्हणजे वसुंधरा परिवार, त्यांनीही रात्री या ठिकाणी उत्कृष्ट भजन सेवा केली महाराज. त्यांनाही मनापासून धन्यवाद. सगळेच अनिल मामा असतील, संतोष महाराज आहेत, सुनील मामा आहेत, शहाजी महाराज आहेत, परकाळे तात्या, बापू, अंगद नाना, दत्ता महाराज, तात्या महाराज, साळुंके महाराज, गुंडा महाराज, संतोष महाराज, सगळेच विनयकरी आणि उत्कृष्ट साऊंड सिस्टीम यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज. एक वेळेस 2 पुऱ्या जेवायला कमी वाढल्या तरी चालतात, कारण ती इकडे कमी असली त्याच्यामुळं उत्कृष्ट साऊंड सिस्टीम महाराज त्यांनाही वडापासून धन्यवाद. आणि विशेष आज आमचे वैष्णव कीर्तनकार उत्कृष्ट शूटिंग केली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आळंदीहून ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यूट्यूबला इंस्टाला सुद्धा वैष्णव कीर्तनकार म्हणून पेज आहे आणि यूट्यूबला सुद्धा त्यांचं वैष्णव कीर्तनकार म्हणून त्या ठिकाणी चॅनल आहे. मला सुंदर वारकरी संप्रदायाची सेवा करत राहतात. अनेक विचारवंतांची कीर्तनं ते महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम करत असतात. त्यांनाही मनापासून धन्यवाद. या विजू महाराज या, थोडा उशीर झालाय, लय नाही तासभरच झालाय उशीर, या त्यांना सुद्धा धन्यवाद. परत एकदा भरत भाऊ, आपण मातृत्वाच्या ऋणातनं उत्तीर्ण होण्यासाठी हा कार्यक्रम केला आहे. भरत भाऊ अवतडे यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांचे दोन्हीही चिरंजीव आमचे आकाशदादा असतील आणि दुसरा महेश भाऊ, दोघंही या ठिकाणी आमच्या फडाशी आटेज आहेत. त्या दिवशीसुद्धा कीर्तनात त्या ठिकाणी उपस्थित होते. मला संप्रदायाचे आटेज असलं की माणूस बिघडत नाही. आणि इथून पुढं ज्याला वाटतं ना आपली संपत्ती लय, त्यांनी पहिलं संप्रदायात जावं, म्हणजे पोर आपली संपत्ती टिकवते. त्याच्यामुळं त्यांना सुद्धा दोन्ही उत्कृष्ट आहेत. त्यांना दोघांनाही मनापासून धन्यवाद. या बिजू महाराज सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आज विशेष आदरणीय भागवताचार्य
अनिरुद्ध महाराज निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सभेला याच ठिकाणी पूर्ण